हाय माय यूट्यूब फॅमिली. तर आज मी बनवणार आहे फोडणीचा भात. आपण आधी कोथिंबीर चिरून घेणार आहोत अगदी बारीक, आणि त्यानंतर आपण एक कांदा घेणार आहोत आणि तोही बारीक असा चिरून घेणार आहोत. आमच्या घरात मसाले भात हा सगळ्यांना खूप आवडतो, त्यामुळे मी आठवड्यातून एकदा का होईना मसाले भात बनवत असते. तर आपण आज आता कांदा चिरून घेऊया. तुम्ही उभाही टाकू शकता, उभा चिरूनही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. मी इथे बारीक करून टाकत आहे. आणि आता आपण यामध्ये एक टोमॅटो घेणार आहोत आणि टोमॅटोही बारीक चिरून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी बारीक असं चिरून घेणार आहे आणि भातामध्ये टाकणार आहे. तर आपलं टोमॅटो बारीक असं चिरून होतंय. आता टोमॅटो चिरून झालेला आहे. आता आपण एक बटाटा घेणार आहोत आणि तोही बारीक चिरून घेणार आहोत. बटाटा हा ऑप्शनल आहे, टाकू शकता आवडला तर, किंवा नाही टाकला तरी चालेल, पण शक्यतो टाकला तर छान लागतो. तुम्ही त्याचे उभे कापही करू शकता किंवा बारीकही करू शकता. आता मी गॅस पेटवणार आहे. तर आता आपला गॅस पेटवून झालेला आहे. आपण त्यावर पातेलं ठेवणार आहोत आणि आज मी पातेल्यामध्ये भात बनवणार आहे, कारण मी दरवेळेस कुकरमध्ये बनवते. तर आता मी आज पातेल्यात बनवणार आहे. तर तेल टाकून घेतलेलं आहे. आता यात आपण थोडी मोहरी टाकणार आहोत, परत थोडीशी जिरे टाकणार आहोत. आणि हे असे छान असे तडतड तडतड झाली की त्यात आपण पुढचं सामान टाकणार आहोत. आपण आता थोडासा लसूण टाकला आहे. त्यानंतर थोडंसं गरम मसाले कच्चे मसाले टाकणार आहोत. मिरे, लवंग, दालचिनी, तेजपत्ता. आणि हे सगळं थोडंसं लालसर झालं की यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. त्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे. हा थोडासा लालसर भाजून घ्यायचा आहे. आणि कांदा असा लालसर असा भाजून झाल्याच्या नंतर आपण यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत. तर आता आपण यातमध्ये टोमॅटो टाकूया, एक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे. आता टोमॅटो हे चांगला परतून घ्यायचा आहे फोडणीमध्ये. तुम्ही पाहू शकता चांगलं मिश्रण असं चांगलं परतलं गेलं आहे. त्यात आता आपण थोडीशी कस्तुरी मेथी टाकणार आहोत. कस्तुरी मेथी छान लागते. तुम्हाला आवडत असेल तर टाका, ती हे ऑप्शनल आहे. तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत, एकजीव चांगलं करून घेणार आहोत. आणि यामध्ये आता आपण शेंगदाणे टाकणार आहोत. आता शेंगदाणे तेलामध्ये चांगले परतून घेणार आहोत. सगळं मिश्रण एकजीव असं बारीक असं मंद आचेवर परतून घेणार आहोत. आणि ते झाल्यानंतर आता मी सुहानाचा बिर्याणी मसाला वापरते. बिर्याणी मसाला टाकणार आहे, थोडासा अगदी चवीनुसार. आणि थोडीशी एक चमचा हळद, अर्धा चमचा हळद टाकणार आहे. आणि आता हे सर्व परतून घेणार आहे. आणि ह्यामध्ये एक चमचा लाल तिखट किंवा अर्धा चमचा लाल तिखट तुमच्या टेस्टनुसार. तर हे मिश्रण आता लाल असं परतून घेणार आहे. आणि हे आता लालसर असं तेल सोडायला लागले मिश्रण. ते मिश्रण आता अजून थोडंसं परतायचं आहे, खमंग असा वास सुटूस तर. आणि आता हे मिश्रण जवळजवळ होत आले, कसं खमंग असा वासही सुटलेला आहे. तर आता आपण गॅस थोडासा बारीक केलेला आहे. आणि आता या मिश्रणामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. आणि या पाण्याला उकळी आली की आपण यामध्ये तांदूळ टाकणार आहोत. तर आता पाण्याला उकळी आलेली आहे, त्यात आपण तांदूळ व बटाटा धुवून टाकलेला आहे. आणि आता चवीनुसार मीठ घालणार आहोत व थोडीशी वरनं कोथिंबीर घालणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान तर्री आलेली आहे या फोडणीला. असा झणझणीत असा हा मसाले भात बनणार आहे. तर थोड्याच वेळात आपला मसाले भात तयार होईल. तर आपण आता हे मीठ कालवलेलं आहे आणि आता हे पातेलं आपण झाकून ठेवणार आहोत. यावर आता झाकण ठेवूया.
आता आपण उकळलंय का एकदा बघून घेऊया. तर भाताला चांगली उकळी फुटलेली आहे. तर आता थोड्या वेळ आपण हे पुन्हा एकदा हलवणार आहोत आणि परत हे मिश्रण सगळं झाकून ठेवणार आहोत. तर आता आपण यावर झाकण ठेवूया. थोड्याच वेळात भात तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा हा भात तयार झालेला आहे. मी शक्यतो रेशनच्या तांदळाचाच फोडणीचा भात बनवते. तुम्ही कशाचा बनवता व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण आता ताट घेतलेलं आहे आणि ताटात आपण हा भात सर्व करत आहोत. मी या यूट्यूब चॅनलवर नवी आहे, त्यामुळं मी माझ्याकडील जी भांडी घरात यूज करते त्यातच हे करीत आहे. तर आता आपण यामध्ये थोडासा कांदा गोल चिरून ठेवणार आहोत. कांदा हा भातासोबत छान लागतो. आणि आता थोडेसे टोमॅटोही आपण काप करून घेतलेले होते ते यामध्ये ताटामध्ये ठेवणार आहोत. आणि यानंतर आता आपण लोणचं पापड ठेवणार आहोत. पापडही तळलेला मी ठेवलेला आहे भाताबरोबर, तो खूप छान लागतो. आणि आता थोडेसे लोणचं आपण यामध्ये ठेवणार आहे, जी भाताची अजूनच शोभा वाढवते, चवीला चव आणते. तर तुम्ही बघू शकता हा मसाले भात, फोडणीचा भात, याला खूप नावं आहेत, पण आपण फोडणीचा भात किंवा मसाले भात म्हणतो. तर कमेंट